मी गेलो असेल तर तुम्ही जात असाल तर मी तुम्हाला घेऊन जातो. आम्ही जातो पण आमचं काम नाही कोणाचे उदरीगिरी करायला. काय मला गैरसमज होता. या ठिकाणी सर्व आम आदमी पक्षाचे आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे 10 नगरसेवक नेवासा नगरपंचायत मध्ये आता उपस्थित झालेले आहेत. त्याचं कारण असं आहे की एक सोशल मीडियावर एक कार्यक्रम पत्रिका होती अशी या पद्धतीची. हे बघा आपण बघताय ही जी पत्रिका आहे या पत्रिकेमध्ये नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंग भाऊसाहेब घुले यांचा पदग्रहण सोहळा असा तो उल्लेख आहे. आणि ते निखिल फराटे मुख्याधिकारी नेवासा नगरपंचायत व संजय बिरादार प्रशासक नेवासा नगरपंचायत अशी ती पत्रिका आहे. आणि यावरून ते असं समजण्यात येतं की हे प्रशासकीय कार्यक्रम आहे म्हणून आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी आले. तर प्रशासकीय जर तो कार्यक्रम असेल तर त्यामध्ये ती कार्यक्रम पत्रिका सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा अशी ती पत्रिका असणं गरजेचं होतं व सर्व नगरसेवकांना ते निमंत्रण पत्रिका देणं गरजेचं होतं. त्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या हक्कापासून त्यांना वंचित डावललं गेलं म्हणून तो जाब विचारण्यासाठी आम्ही मुख्याधिकारी आमचे फराटे साहेब यांच्याकडे आलो असता त्यांना ते निवेदन दिलं. तर त्यावर त्यांचं जे काही म्हणणं आहे आपण त्यांना विचारा की साहेब तुम्ही जे ही पत्रिका आहे ही प्रशासनाच्या वतीनं छापण्यात आलेली आहे का अशी सोशल मीडियावर येते. करणसिंग भाऊसाहेब घुले यांचं पदग्रहण सोहळा या संदर्भातली एक निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे. परंतु प्रशासनाच्या वतीने मी सांगू इच्छितो की मुख्याधिकारी किंवा प्रशासन किंवा नगरपंचायत नेवासा प्रशासन यांच्यातर्फे अशा प्रकारची कुठलीही निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आलेली नाही आहे. त्याचबरोबर इतर सर्व सन्मान्य सदस्य तसेच नगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा किंवा स्वागत समारंभ हा नगरपंचायत नेवासाची जी पहिली बैठक असेल त्यावेळी शासकीय नियमानुसार त्यावेळी आयोजित करण्यात येईल. त्याच्यामुळे याबाबत कुठल्याही प्रकारचा गैरसमज अथवा कोणाचंही मन दुखावण्याचा किंवा पदाचा अवमान करण्याचा नगरपंचायत नेवासा प्रशासनाचा कुठल्याही पद्धतीनं याच्यामध्ये हेतू नाही. यासाठी नगरपंचायत नेवासा प्रशासन कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही असं मी या निमित्तानं सांगू इच्छितो. मुख्य प्रश्न असा आहे की सोशल मीडियावर ही जी कार्यक्रम पत्रिका आलेली आहे ही तुम्ही छापलेली नाही, ही चुकीची आलेली आहे असं म्हणतात. परंतु मग या संदर्भात उद्या जर तुमचं नाव टाकून किंवा प्रशासकाचं नाव टाकून जर एखादं जे घातक असं काही कृत्य असेल आणि तुमचं नाव छापलं तर तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असाल ना. या संदर्भात हे पत्र कोणी व्हायरल केलं आहे, सोशल मीडियावर कोणी सोडलं आहे याबाबत माहिती घेऊन त्याबाबत माननीय प्रशासक माहिती तुम्ही घेणार का पोलीस प्रशासन घेणार. माननीय प्रशासक साहेब यांच्या कायदेशीर सल्ल्यानं पुढील कार्यवाही करण्यात येईल. आमची मानसिकता अशी आहे की यावर प्रशासक साहेब आणि फराटे साहेब यांनी नेवासा पोलीस स्टेशनला तुमच्या नावाचा गैरवापर केला आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केलं. या अनुषंगाने त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मग पोलीस प्रशासन पुढचं त्याचा शोध घेतील की ही पत्रिका कुणी तयार केली आणि कुणी व्हायरल केली असं आमचं म्हणणं राहणार. धन्यवाद.